तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. श्री हनुमान मित्र मंडळाचा सार्वजनिक बोहाडा उत्सव. माजी नगराध्यक्षांनी पारंपरिक राजाचा वेश परिधान करून दिले ग्रामस्थांना निमंत्रण. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला सार्वजनिक बोहाडा उत्सव 2026 मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. श्री हनुमान मित्र मंडळ चौकी माथा यांच्या वतीने आयोजित या उत्सवाचा प्रारंभ काल 16 एप्रिल रोजी झाला. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे माजी नगराध्यक्षांनी राजाचा वेश परिधान करून दिलेला आमंत्रण. त्र्यंबकेश्वरच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा असलेला बोहाडा उत्सव कालपासून दिमाखात सुरू झाला आहे. या उत्सवाचे औचित्य साधत माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी राजाचा पारंपरिक वेश परिधान केला आणि संपूर्ण गावात फिरून नागरिकांना बोहाडा उत्सवासाठी येण्याचे निमंत्रण दिले. सनई चौघड्यांच्या गजरात आणि परंपरेच्या या अनोख्या दर्शनाने त्र्यंबक नगरी भारावून गेली होती. यावेळी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्षा मंजुषा वारुणसे यांच्यासह नगरसेविका पल्लवी शिरसाट, रंगनाथ जाधव, राजाभाऊ शिरसाट, छोटू पवार, प्रवीण शिरसाट, नामदेव कोरडे, कमलेश जोशी, पांडुरंग कोरडे यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे वातावरणात चैतन्य पसरले होते. बोहाडा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे देवीचे मानकरी. दोन्ही परदेशी परिवार देवीचे मानकरी आहेत. उत्सवाच्या परंपरेनुसार मुख्य देवीचे पूजन आणि ध्वज स्तंभाचे पूजन मनोज परदेशी यांच्या हस्ते विधिवत पार पडले. 16 एप्रिल पासून सुरू झालेला हा उत्सव 19 एप्रिल पर्यंत चालणार असून श्री हनुमान मित्र मंडळ चौकी माथा यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. काल दिनांक 16 रोजी सुरू झालेला उत्सव दिनांक 17, 18 व 19 एप्रिल 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. तब्बल 4 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध सोंग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तुम्हीही या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नक्की सहभागी व्हा. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.